नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲडव्होकेट विनोद राठोड. महाराष्ट्र लॉ ॲडवायझर चॅनलवर आपलं मार्गदर्शन करत आहे मी कायद्याविषयी विषयामध्ये. आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीबद्दल, जी नोव्हेंबर 2025 मध्ये आली आहे. अर्थात तुकडेबंदी कायदा रद्द. ज्या लोकांनी 1, 2 किंवा 3 गुंठ्याच्या जमीन खरेदी केली आहे, पण 7/12 उतारा नसल्यामुळे वास्तवामध्ये त्यांना सातबाऱ्यामध्ये फेर लावता येत नव्हता, त्यांची मालकी हद्द करता येत नव्हती किंवा खरेदी खत करता येत नव्हती. अशा सर्व गोष्टीला आता महाराष्ट्र शासनाने एसओपी आणली आहे. मित्रांनो, शासनाचा एक जुना कायदा होता तुकडेबंदी कायदा. हा कायदा 1965 पासून लागू होता. या कायद्यामध्ये असं म्हणलं होतं की शेतजमिनीसाठी किमान 20 गुंठे असणे आवश्यक आहे आणि बागायत किमान 10 गुंठे असणे आवश्यक आहे. 1, 2 किंवा 3 गुंठ्यासाठी खरेदी खत रजिस्ट्री ऑफिसमध्ये करता येत नव्हतं. पण आता शासनाने ह्याच्यामध्ये बदल केलेला आहे. नेमकं काय झालं? लाखो परिवाराने महाराष्ट्रामध्ये 1, 2, 3 गुंठे हे बॉन्ड पेपरवर घेतलेले आहे, पण ह्या सगळ्या गुंठ्यांची मालमत्तेची 7/12वर कुठेही नोंद नाही व घेता येत नव्हती. ह्यामुळे काय की बँकेला कर्ज देता येत नव्हतं, जमीन विकणे कठीण होते, संपत्ती कर भरता येत नव्हता आणि वारसा नोंद करता येत नव्हती. आणि सर्वात महत्वाची, वैध कायदेशीर मालक असून कायदेशीर पुरावा नसावा, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना फेस करावं लागत होत्या. 3 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने तुकडेबंदी कायदा हा रद्द केलेला आहे. मित्रांनो, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 3 नोव्हेंबर 2025 रोजी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. तुकडेबंदी कायदा पूर्णतः रद्द केला गेला आणि व्हर्च्युअल गव्हर्नमेंट नोटीस काढली. यानुसार नागरिक क्षेत्र जसे की महापालिका, नगरपालिका, नगर परिषद ह्या ज्या हद्दी होत्या त्या संपूर्ण रद्द केल्या. 1 गुंठा खरेदी विक्री करता येणार आता, 2 गुंठा नोंद करता येईल आणि कोणतेही शुल्क नसेल. हे सर्व विनाशुल्क मोफत होणार आहे. 15 नोव्हेंबर 1995 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सर्व नियमित व्यवहार नियमित होऊ शकतील. या कालावधीत झालेले सगळे व्यवहार आपल्याला या सुविधेचा फायदा घेऊन त्याची मालमत्ता धारक म्हणून आपल्याला त्याच्यावर नोंद करता येईल. आणि ह्या निर्णयाचा महाराष्ट्रामधील 50 लाख परिवाराला, 2 कोटी नागरिकांना या सगळ्या गोष्टीचा फायदा होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्हाला कोणाला हा व्यवहार नियमित करता येईल. यासाठी काही या COP मध्ये काही अटी दिलेल्या आहेत. खरेदी खत असल्यास नोंदणीकृत किंवा स्टॅम्प पेपरवर 3 गुंठ्यापर्यंत कोणत्याही जमिनीचा व्यवहार आणि नागरिक आणि ग्रामीण दोन्ही क्षेत्रातील ज्या ठिकाणी नागरिक विकास झाला अशा ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा आपल्याला फायदा घेता येईल. पण लक्षात असू द्या, जमीन मुक्तपणे तुम्हाला दिली, नोंद करता येत नाही. वारसा नोंद केलेली व्यवहार नसल्यास नोंद करता येणार नाही. आणि शेतजमीन ज्या ठिकाणी नागरिक विकास नाही, अद्याप तुकडेबंदी लागू आहे. म्हणजे जे वसाहतीच्या जवळचे क्षेत्र आहे त्यांनाच हा कायद्याचा बेनिफिट आहे. जे शेती आहे, ज्याच्यात शेतकरी पीक पिकवतोय
अशा जमिनीला किंवा तशा व्यवहाराला तुकडेबंदी कायद्याचा आपल्याला बेनिफिट घेता येणार नाही. मित्रांनो, अर्ज दाखल करण्यासाठी हे कागदपत्र तुम्हाला गोळा करावे लागतील. पहिला आहे खरेदी खत, सेल डीड. नोंदणीकृत किंवा नोटरी साक्षांकित किंवा स्टॅम्प पेपरवर ज्यांचा व्यवहार झालेला आहे त्यांना ह्या गोष्टीचा फायदा होईल. त्यानंतर मूळ सातबारा उतारा. जुन्या मालकाचा ऑनलाईन हा सातबारा मिळतो, त्याच्यावर नोंद पाहिजे. त्याच्यानंतर खरीददाराचे ओळखपत्र, त्याच्यामध्ये आधार कार्ड आलं, पॅन कार्ड आलं, इलेक्शन कार्ड आलं, ह्या सर्व प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरल्या जातील. जमिनीचा नक्षा, ज्याच्यामध्ये सातबाराचा पूर्ण नक्षा वगैरे त्याच्यात नमूद असेल, आणि चतुर्सीमा, ज्या चतुर्सीमा त्या जमिनीचे क्षेत्र कुठून कुठपर्यंत आहे, शेजारी कोण आहे, ह्याचा सर्व उल्लेख त्याच्यामध्ये असला पाहिजे. त्यानंतर तात्काळ कागदपत्रे, ह्यामध्ये येणार कर रसीद, ज्या शासन दरबारी आपण किंवा शासकीय कारणामध्ये आपण कर भरतो त्याच्या नोंदी असल्या पाहिजे. यानंतर लागेल मोजणी प्रमाणपत्र, त्यामुळे जमिनीचे आयात क्षेत्रफळ हे शासनाला कळेल आणि ही मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून झालेली पाहिजे. हा सर्व स्टॅम्प पेपर सब रजिस्ट्रार कार्यालयामध्ये तुम्ही दाखल करू शकता. दुय्यम निबंधक म्हणून हे कार्यालय प्रत्येक तालुका ठिकाणी आहेत. जर तुमचं नोंदणीकृत खरेदी खत नसेल, नोटराईज नसेल, तर तुम्ही सब रजिस्ट्रार कार्यालयामध्ये जा. त्या डॉक्युमेंटला तुम्ही रजिस्टर करा. ह्या डॉक्युमेंट रजिस्टर करण्यासाठी काही नियमाप्रमाणे स्टॅम्प ड्युटी आपल्याला भरावी लागते शासनाकडे. आणि सामान्यतः हे स्टॅम्प ड्युटी नोंदणी शुल्क 500 ते 2000 पर्यंत असू शकतं. ही नोंदणी झाल्यानंतर आपण तलाठी किंवा महसूल कार्यालय आपल्या परिसरातले त्यांच्याकडे आपण अर्ज करू शकता. हे अर्ज करण्याची पद्धत आता ऑनलाईन पण आहे. सर्व कागदपत्र त्या अर्जासोबत जोडा आणि जे काही शासकीय आवेदन शुल्क असेल त्याचा भरणा करा. हा भरणा केल्यानंतर संबंधित तलाठी नोटीस प्रकाशित करेल आणि ह्या नोटीस गावातील ग्रामपंचायतीच्या बोर्डवर, तहसील कार्यालयाच्या बोर्डवर ही नोटीस लावण्यात येईल, जेणेकरून गावातील नागरिकांना ह्या सगळ्या व्यवहाराची माहिती मिळेल. आणि ह्या सर्व गोष्टीला तलाठी यांना 30 दिवसाची मुदत आहे. या 30 दिवसामध्ये जर कोणी गावातील नागरिकांना आक्षेप नोंदवला तर हिअरिंग होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी कोणी आक्षेप नोंदवला नाही तर ऑटोमॅटिक आपला अर्ज हा मंजूर करण्यात येईल. 30 दिवसानंतर तलाट्याकडून हा अर्ज मंजूर केल्यानंतर मंडळाधिकारी यांच्याकडे हा फेरफार मंजुरी करण्यासाठी जाईल आणि त्यांनी मंजूर केल्यानंतर तात्काळ सातबाऱ्यावर ह्या सर्व गोष्टीची नोंद घेण्यात येईल. आणि ह्या सातबाऱ्यामध्ये नव्या मालकाची नाव, त्यांची जमिनीचे क्षेत्रफळ, ह्या संबंधित सर्व काही गोष्टी सातबाऱ्यामध्ये नोंद केल्या जातील. पुन्हा मी आपल्याला एकदा सांगतो, सब रजिस्ट्रारकडे आपण नोंदणीसाठी गेल्यानंतर आपल्याला 3 ते 7 दिवसाचा वेळ लागू शकतो. तलाठीकडे अर्ज करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 दिवसाचा वेळ लागू शकतो. तलाठ्याने नोटीस ही प्रकाशित केल्यानंतर 30 दिवसाची मुदत आहे. सातबारा अपडेट होण्यासाठी 5 ते 7 दिवसाचा वेळ लागू शकतो. तर सरासरी ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला
45 ते 50 दिवस लागू शकतात. ह्या सगळ्या एसओपी मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट प्रकाशित झालेली आहे की व्हर्टिकल सातबारा हे एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. हा व्हर्टिकल सातबारा हा जे फ्लॅट धारक मालक आहेत त्यांच्यासाठी आहे. फ्लॅट धारकांची अडचण अशी आहे की ते फ्लॅटमध्ये राहतात, पण ती जी जमिनीवर हा सगळं बांधकाम झालेला आहे बिल्डिंगचा, ती जमीन ही मूळ मालकांच्याच नावावर असते. त्यामुळे बँकेला लोन देताना फिक्सिड त्या प्रॉपर्टीच्या सगळ्या गोष्टी लक्षात येत नाही. बहुमजली इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक फ्लॅट मालकाचा स्वतंत्र सातबारा ची नोंद ह्या व्हर्टिकल सातबाऱ्यामध्ये नोंदवला जाईल. जमिनीचा प्रत्येक व्यक्तीचा हिस्सा त्या व्हर्टिकल सातबाऱ्यामध्ये स्पष्टपणे नमूद केला जाईल. यामुळे ज्यांना फ्लॅट घेण्याचा इच्छा आहे, जे फ्लॅट घेऊ इच्छितात, अशा लोकांना बँकेतून कर्ज भेटणे खूप सोपं होणार आहे. यासाठी सरकार मापन शुल्क भरेल. पूर्वी ह्या शुल्कासाठी सर्वसामान्य नागरिकाला 8,000 रुपये लागत होते. आता ह्या दस्तासाठी मोफत शासनाकडून ह्या सगळ्या गोष्टी पुरवण्यात येणार आहे. कृपया लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीत कोणतेही शुल्क नाही. 5 किंवा 25% दंड आता काढलेले गेले, पण आता ते विनामूल्य झालेले आहे. तलाठी आणि महसूल अधिकारी यांचं ह्या विषयामध्ये आपण मार्गदर्शन घेऊ शकता. यांची सेवा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. आवेदन मंजूर करण्यासाठी शासन आणि अधिकाऱ्याविरुद्ध अपील शक्य आहे. न्यायालयीन मार्ग उपलब्ध आहे. मित्रांनो, खरंच हा खूप एक ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे 50 लाख परिवारांना ह्या सगळ्या गोष्टीचा दिलासा भेटणार आहे. त्यांची मालकी सिद्ध होणार आहे. पुढच्या वेळेस मी व्हर्टिकल सातबाराबद्दल संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. जय महाराष्ट्र.